नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळी सकाळी थोडं धुकं होतं. सकाळी मी आणि आई फिरायला गेलो. तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक घराच्या समोर हे जे डबे दिसत आहेत ते कचऱ्याचे डबे आहेत. आज कचऱ्याचा दिवस असल्यामुळे प्रत्येकाने आपापले डबे आपापल्या घरासमोर काढून ठेवलेले आहे. फिरून आम्ही घरी आलो. सगळं छानपैकी आवरून प्रसन्न मनाने देवाची पूजा केली, नैवेद्य दाखवून आरती केली, नित्यसेवेचं वाचन केलं. आईंनी आज नाश्त्यासाठी नागलीची खिशी केली होती. हे जे नागलीचं पीठ आहे ते चुलत सासूबाई स्वाती काकू यांनी घरी तयार करून आम्हाला इकडे पाठवलेलं आहे. आधी त्यांनी नागली आणून त्याला पाण्याचा हात लावून ती घट्ट बांधून ठेवली. नंतर कॉटनच्या कापडावर घरातच पसरवून ती वाळवली आणि गिरणीमधनं दळून आणली. दळून आणल्यानंतर पुन्हा ते जे पीठ होतं ते वस्त्रगाळ कापडामधनं गाळून घेतलं. हे पीठ नाश्त्यासाठी करताना जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घालून हे कालवायचं आहे. वरून त्यामध्ये तीळ, हिंग, चवीनुसार मीठ, जिरे आणि तेल घातलं. नंतर रवीने एकजीव हे पीठ करून घेतलं. एकीकडे इडली पात्रामध्ये खाली पाणी ठेवून 15 मिनटं हे पीठ शिजू दिलं आणि चमच्याने हे एकजीव करून प्रत्येकाला डिशमध्ये खायला दिलं. खायला देताना यावर थोडंसं तेल घालायचं आहे. खूप पौष्टिक छान असं हे पीठ तयार झालं. नाश्ता झाल्यानंतर वरचं सगळं आवरून आले. नंतर स्वयंपाकाला लागले. छानपैकी आंब्याचा रस, पत्ताकोबीची भाजी, कढी, नंतर शेवभाजी, फुलके असा सगळा स्वयंपाक केला. आधीच राईस कुकरमध्ये थोडासा राईस लावून ठेवलेला होता. सगळ्यांनी आम्ही मिळून एकत्र बसून जेवणं केली. दुपारी एखादा तास भरपूर पाऊस पडून गेला. दुपारी किचन सगळं स्वच्छ आवरून थोडा आराम करून संध्याकाळी आम्ही हिंदू सोसायटीच्या मंदिरात जाण्यासाठी सगळेजण तयार होऊन निघालो. तिकडे गेलो. हे मंदिर आई भाऊंना खूप आवडलं. तिकडे आरती सुरू होणार होती. तिकडे आरती केली, देवाचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला. नंतर आमच्या घराकडे येण्यासाठी आम्ही निघालो. मध्ये एक इंडियन ग्रोसरी स्टोअर लागतं, तिथे गेलो. तिथे आंबे आम्हाला घ्यायचे होते. भारतातनं आलेले सगळे आंबे आम्ही तिकडे बघितले आणि तिकडे केसर आंबा आम्ही घेतला. आंबा घेतल्यानंतर बिल केल्यानंतर तिने आम्हाला तिकडे सगळे आंबे उघडून दाखवले. कुठला जर खराब जर असेल तर वापस ते चेंज करून देणार होते. पण सगळे आंबे छान होते. आम्ही आंबे घेतले आणि आमचं बिल केलं आणि घरी परतलो. अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस घालवला. धन्यवाद.